नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. टाटा पंच इलेक्ट्रिकचा रिव्ह्यू आज मी तुम्हाला देणार आहे. सो ओव्हरऑल गाडी चालण्यासाठी कशी आहे, सोबतच नवीन बॅटरी पॅक आलेला आहे, रेंज किती देऊ शकते, फीचर्स वगैरे कसे आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की आधी जर पाहिलं तर टाटा पंचमध्ये जे पण बॅटरी पॅक होते ते आता चेंज करण्यात आलेले आहेत. आता या गाडीमध्ये 2 बॅटरी पॅक असणार आहे, 30 किलोवॅट आवरचा आणि सोबतच 40 किलोवॅट आवरचा, जे की टॉप मॉडेल आज आपल्यासोबत आहे. प्लस टाटा मोटर्सने एक जे चांगलं काम केलेलं आहे ते काय माहिती का, ह्या गाडीची जी प्राइसिंग आहे ना ती आधीच्या मॉडेलपेक्षा सुद्धा कमी ठेवलेली आहे. त्यामुळे एक व्हॅल्यू जर पाहिलं तर ही गाडी नक्कीच जनरेट करते. त्यांचं डेली रनिंग जास्त आहे आणि सिटी कम्युटरच्या हिशोबानं सुद्धा तुम्ही या गाडीचा जो विचार आहे हा करू शकता. बट आधी व्हिडिओ पहा, सो जेणेकरून पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी कुठल्या आहेत या गाडीबद्दल ह्या संपूर्ण आज तुम्हाला कळून जातील, फक्त आणि फक्त मराठी भाषेतून. त्यामुळे चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, चावीपासून सुरुवात करूया. चावी जर पाहिली अशी काय यायची की आधी सुद्धा येत होती लॉक, अनलॉक, फॉलो मी, हेडलॅम्प आणि तुम्ही इथनं बूट ॲक्सेस करू शकता. आता हे पहा, या गाडीचं फेसलिफ्ट आहे ईव्हीच्या स्वरूपात. त्यामुळे असं मेजर चेंज तुम्हाला प्लॅटफॉर्ममध्ये गाडीमध्ये जर पाहिलं तर पाहायला मिळणार नाही आहे. आणि खरंच म्हणजे टाटा मोटर्सला मानावं लागेल की गाडीमध्ये ना त्यांनी जास्त काही चेंजेस केलेले नाही आहेत. एक चांगलं सिम्पल डिझाईन ठेवलेलं आहे. बट महत्त्वाची गोष्ट आहे, जो बॅटरी पॅक आहे ना तो वाढवलेला आहे, त्यामुळे रेंज तुम्हाला चांगली मिळून जाईल. कुठलेही ॲडास लेवलचे फीचर नाही हा, बट ॲटोमॅटिक रेंज सेन्सिंग वायपर जर पाहिलं तर ते तुम्हाला इथे मिळून जातात. फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर इथे DRLs आहे, टर्न इंडिकेटर म्हणून देखील ते काम करतात. सोबतच इथे जर पाहिलं LED प्रोजेक्टरमध्ये हेडलॅम्प आणि सोबतच फोग लॅम्पसुद्धा तुम्हाला LED मध्ये इथे पाहायला मिळतात. इथे जर पाहिलं तर एअर वेंट जाण्यासाठी जी जागा आहे ती देण्यात आलेली आहे. बंपर जर पाहिला तर तो आता चेंज करण्यात आलेला आहे आणि सोबतच 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे. सो इथे तुम्हाला कॅमेरा देखील मिळून जातो. सोबतच इथनं तुम्ही गाडी जी आहे ते चार्ज करू शकता. त्या गाडीची मॅक्झिमम जी चार्जिंग कॅपॅसिटी ती 65 किलोवॅटची जी आहे ती देण्यात आलेली आहे. सो तुम्ही जर एकदम हायवेवरती तुम्हाला चांगलं DC फास्ट चार्जिंग जर भेटला तर जवळपास 15 मिनिटामध्ये जर पाहिलं तर तुम्ही 135 किलोमीटरची रेंजसुद्धा घेऊ शकता. साईड प्रोफाईलमध्ये जर आपण आलो तर 16 इंचचे जे अलॉय व्हील आहेत ते इथे ऑफर करण्यात आले. थोडेसे वेगळे आहेत, पण मला असं वाटतं की हे आधीच्या नेक्सॉन EVमध्ये जे येत होते त्याप्रमाणेच आहे. 195 60R16चा जो टायर प्रोफाईल हा तुम्हाला इथे मिळून जातो. ग्राउंड क्लिअरन्स 195 mm तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे. टाटा.EVची जी बॅजिंग आहे ती इथे देण्यात आलेली आहे. वॉरियम इलेक्ट्रिकली ॲडजस्टमेंट आहे. सोबतच इथे कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे. इथे तुम्हाला मिळून जातो जो रिक्वेस्ट सेन्सर आहे तो इथे ऑफर करण्यात आलेला आहे. इथे रूफ रेल्स आहे. सनरूफ तुम्हाला मिळून जातो. शार्क फिन अँटेना. साईड प्रोफाईलमध्ये जर आपण आलो किंवा रिअर प्रोफाईलमध्ये आपण जर पाहिलं तर गाडीचा ओव्हरऑल जो लुक आहे हा असा काय तुम्हाला इथे पाहायला मिळतो. कनेक्टेड टेल लॅम्पचं डिझाईन इथे ऑफर करण्यात आलेलं आहे. इथे आहे वायपर. रिअर साईडला 2 जे पार्किंग सेन्सर हे मिळून जातात आणि इथे कॅमेरा देण्यात आलेला आहे. बूट स्पेस जर पाहिला तर आधीप्रमाणेच बूट स्पेस तुम्हाला इथे मिळून जातो बरं का. चांगलं आहे आणि म्हणजे साईजच्या हिशोबानं बरं का, गाडीची जेवढी साईज आहे ना त्या हिशोबानं. आणि याच्या खाली जर पाहिलं इथे टायर पंचर किट तुम्हाला मिळून जातं, बट हे काही निघत नाही, एकदम पॅक बसवलेलं आहे बरं का. सो असं काय बाहेरच्या साईडने जर पाहिलं तर तुम्हाला गाडी पाहायला मिळते. प्रॅक्टिकॅलिटीच्या हिशोबानं जर आपण विचार केला तर गाडी नक्कीच सॉर्टेड बरं का. स्पेस वगैरे चांगलं आहे. आणि हा एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची राहून गेली, कारण की ती महत्त्वाची EV आहे. त्यामुळे EV गाड्यांचा एक फायदा हा नक्कीच असतो. फ्रंट साईडला जर पाहिलं तर फक्त मोटर असते, त्यामुळे तुम्हाला जो फ्रंक आहे तो वापरायला मिळतो. जो फ्रंक आहे हा देखील देण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये ना तुम्ही चार्जर देखील ठेवू शकता, जो की गाडीसोबत येतो 3.3 किलोवॅटचा. जर नसेल ठेवायचा तर बाकीचं काही साहित्य वगैरे ठेवायचं असेल तर ते देखील तुम्ही इझिली इथे ठेवू शकता. बाकी मोटर जर पाहिली तर 127 HP आणि 153 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते. आतल्या साईडला जर पाहिलं तर सीट्स व्हेंटिलेटर देण्यात आले आहे टॉप मॉडेलमध्ये बरं का. आणि जी कुशनिंग वगैरे आहे ना एकदम चांगल्या क्वालिटीची तुम्हाला पाहायला भेटते. हे सीटसुद्धा व्हेंटिलेटेड आहे. आणि इथे जर पाहिलं मॅन्युअली तुम्ही हाईट ॲडजस्टमेंट करू शकता. इथे जर पाहिलं तर व्हेंटिलेटेड जे सीट्स आहेत त्याचे कंट्रोल तुम्ही इथनं करू शकता. प्लस चेंजेस जर पाहिला तर इथे तुम्हाला जे पॉवर विंडोचे कंट्रोल आहे ते चेंज पाहायला भेटतात. आणि अशा पद्धतीने तुम्ही जे बटन आहेत ते ऑपरेट करू शकता. रिअरमध्ये सुद्धा हे देण्यात आलेलं बरं का. आणि खरंच हे चांगले आधीच्या टाटा मोटरच्या ज्या कारमध्ये जे बटन्स आहेत ते मला बिलकुल आवडत नव्हते आणि ते इथे जर पाहिलं तर आता चेंज करण्यात आले. चांगला चेंज आहे. बाकी इथनं तुम्ही गाडीच्या इथे लॉक अनलॉक करू शकता. ओके, स्टेअरिंग व्हील जर पाहिलं तर असं काय आहे, इथे मीडियाचे कंट्रोल आहे. इथे जर पाहिलं क्रूज कंट्रोलचे जे बटन्स आहेत ते देण्यात आलेले आहेत. ग्लॉसी ब्लॅक मटेरियल बरं का. इल्युमिनेटेड लोगो आहे. सोबतच हे जे स्टेअरिंग आहे ओके टिल्ट
ओके, टिल्टेड जे आहे ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता. इथे जर आपण आलो तर इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये जर पाहिलं तर इथे काय काय आहे ते देखील आपण एकदा पाहूया. सो इथे तुम्हाला रेंज दाखवते, इथे 47% बॅटरी आत्ता आहे. त्यानंतर टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आहे. ॲक्च्युली ते लो दाखवते, बट आम्ही चेक केलं तर टायर प्रेशर ओकेच आहे. आता इथे जर पाहिलं एनर्जी फ्लो तुम्हाला इथे दाखवते. त्यानंतर ओके, देन दुसरं काय आहे मीडिया. इथून तुम्ही हा जो मॅप आहे हा इथे देखील पाहू शकता बरं का. हे फीचरसुद्धा आहे, टाटाच्या भरपूर कारमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर नेव्हिगेशन, ओके, जर ओके केलं तर तुम्ही पाहू शकता इथे नेव्हिगेशन आलेलं आहे. सो हे फीचरसुद्धा मला भरपूर कामाचं वाटतं बरं का. म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने आपलं पूर्ण रोडवरतीच लक्ष राहतं. त्यानंतर अजून काय काय आहे नेव्हिगेशन, त्यानंतर नोटिफिकेशन, TPMS, एनर्जी, सेटिंगमध्ये जर आपण ओके केलं तर इथं डायल व्ह्यू तुम्ही चेंज करू शकता, TPMS रिसेट, सो बॅक. त्यानंतर अजून काय ट्रिप A, ट्रिप B अशी इन्फॉर्मेशन तुम्ही इथनं घेऊ शकता. सो अशी काही इन्फॉर्मेशन जी आहे इथे देण्यात आलेली आहे. इथे स्पीड पाहू शकता, ऑडोमीटर इथे आहे. त्यानंतर सिटी मोडमध्ये आपण चालवतोय आणि 47% बॅटरी इथे शिल्लक आहे. बाकी ही स्क्रीन जर पाहिली तर ही देखील मोठी आहे बरं का. आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले याला सपोर्ट करते. कुठलाही प्रॉब्लेम नाही, चांगल्या पद्धतीने काम करते. इवन या गाडीमध्ये जर पाहिलं 360 डिग्री कॅमेराचं फीचर देण्यात आलं, तुम्ही पाहू शकता. म्हणजे मी रिअरचं पाहिलं, रिअरचं सुद्धा तुम्ही पाहू शकता. साईड जर पाहायचं असेल तेव्हा जे पाणी पूर्णपणे इथे जाते आणि ह्या साईडला तुम्ही पाणी पाहू शकता. एकदम चांगल्या पद्धतीने जर पाहिलं तर इथे जो कॅमेरा क्वालिटी ही तुम्हाला पाहायला मिळते, जी की माझ्यामध्ये चांगली 3D व्ह्यूसुद्धा तुम्ही पाहू शकता. जे एकदम मी एका पुलावरती आहे बरं का, छोटासाच पूल आहे, बट चांगला जो व्ह्यू आहे हा तुम्हाला इथे पाहायला मिळतो. त्यानंतर खालच्या साईडला जर आपण आलो तर इथे ACचे कंट्रोल देण्यात आलेले आहेत, टच आहेत बऱ्यापैकी, म्हणजे लॉक अनलॉक, 360 डिग्री कॅमेरा. बाहेरचे जे चार्जिंग पोर्ट आहे हे तुम्हाला ओपन करायचे असेल तर खालच्या साईडला जर आपण आलो तिथे USB पोर्ट आहे, 65 वॅटची टाईप C पोर्ट आहे, 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट आणि इथे वायरलेस चार्जर. प्लस हा गिअर नॉब जर पाहिला हा देखील चेंज आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ओव्हरऑल एक चांगला प्रीमियम फील देतो बरं का. इथे जर पाहिलं इको आणि स्पोर्ट मोड देण्यात आले, सिटी मोड बाय डिफॉल्ट आहे, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक विथ ॲटो होल्ड. आणि हे जर पाहिलं ना, समजा तुम्हाला पटकन D वरती जायचं आहे तर फक्त तुम्ही असं करायचं आहे तर डायरेक्ट D वरती जातं, P वरती करायचं आहे डायरेक्ट P वरती जातं. सो असं देखील तुम्ही जे ॲडजस्ट हे करू शकता. भरपूर वेळा काय होतं माहिती का, आपण RN त्यानंतर D असं करावं लागतं. सो असं केलं की डायरेक्ट तुम्ही P वरती येऊ शकता. इथे 2 जे कप होल्डर हे देण्यात आलेले आहेत, इथे तुम्ही तुमची की ठेवू शकता. आर्मरेस्ट जर पाहिला तर असं काय आर्मरेस्ट तुम्हाला इथे मिळून जातो. याची क्वालिटी चांगली आहे बरं का, मला पर्सनली आवडलेली आहे. आणि ओव्हरऑल लेदरेट फिनिश आहे, ते सॉफ्ट टच आहे. आणि इथे खाली देखील जो स्पेस आहे हा देण्यात आलेला आहे. जो इलेक्ट्रॉनिक IRVM आहे हा देखील तुम्हाला इथे मिळून जातो. प्लस सनरूफ देखील गाडीमध्ये आधी देखील होता आणि आत्तासुद्धा इथे ऑफर करण्यात आलेला आहे. ॲडजस्टेबल हेडरेस्ट, 6 एअरबॅग जर पाहिलं तर गाडीमध्ये स्टँडर्ड दिल्या जातात. तर मित्रांनो, स्पेस मॅनेजमेंट टाटा पंचमध्ये आधी देखील चांगलं होतं. को ड्रायव्हर सीटसुद्धा हे व्हेंटिलेटेड देण्यात आलेले आहे बरं का. सो इथे इनफ स्पेस आहे, थोडंसं मागे घेतो. ओके, सो ही माझी बेस्ट जी पोझिशन आहे बसण्याची ती आहे. सो रिअर साईडला स्पेस किती आहे हे देखील आपण पाहूया. बाय द वे गाडीचे जे डोअर आहेत 90 डिग्री ओपन होतं बरं का. फ्रंट आणि रिअरसुद्धा तुम्ही पाहू शकता. हे जे बटन्स आहे ना हे चेंज करण्यात आले, तुम्ही पाहू शकता. पॉवर विंडोचे जे कंट्रोल आहेत ते बदलण्यात आलेले आहेत. आता हे जे सीट आहे हे तुम्ही पाहू शकता, म्हणजे चांगला मला नीरूम भेटतोय. लेग रूमसुद्धा चांगला आहे. पूर्णपणे सीट मिरर जर पाहिलं तर माझ्या पद्धतीने मागे घेतलं तरी देखील चांगला जो स्पेस हा मिळून जातो. आणि ॲडजस्टेबल जे हेडरेस्ट आहेत हे देखील तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. सो माझ्यामध्ये स्पेस मॅनेजमेंट जर पाहिलं तर मागे चांगले आहे, पण मागे 2 ॲडल्टच बसू शकतात. 3 ॲडल्टला बसायचं असेल तर बऱ्यापैकी ॲडजस्टमेंट करावी लागते. आणि प्लस तुम्हाला इथे जो आर्मरेस्ट आहे हा देखील देण्यात आलेला आहे. कप होल्डर नाही आहे, आर्मरेस्ट आहे. रिअर साईडला कुठलाही AC वेन्स आता ऑफर केलेला नाही आहे, जे की माझ्यामध्ये गरज पण नव्हती. आणि 15 वॅटचा जो टाईप C पोर्ट आहे हा देखील तुम्हाला रिअर साईडला इथे मिळून जातो. बट त्याचा जे कलर आहे ना ते ब्लॅक ठेवण्यात आलं, आय डोंट नो वाय, कारण की सगळीकडं ग्रे आणि व्हाईट जे मटेरियल आहे म्हणजे कलर कॉम्बिनेशन पाहायला भेटतं. बट तिथे 15 वॅटचा जो टाईप C पोर्ट आहे ना त्याला फक्त ब्लॅक ठेवण्यात आलेले आहे. सो हे माझ्या मते त्यांना नंतर सुचलं असेल द्यावं, बट ठीक आहे, देण्यात आलेलं आहे, जे की माझ्या मते चांगलं जे आहे ते असणार आहे. ओके, तर मित्रांनो टाटा पंच EV मी चालवतोय. आधीची जी
पंच EV होती त्याच्यापेक्षा ह्या गाडीमध्ये वेगळं काय आहे ड्रायव्हिंगमध्ये, त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. आता जर पाहिलं तर आधीच्या पंचपेक्षा या गाडीमध्ये थोडासा मोठा जो बॅटरी पॅक आहे तो देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 40 kWhचा जो बॅटरी पॅक आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो. वेट डिस्ट्रीब्युशन जर पाहिलं ना गाडीचं, तर ते देखील ज्यावेळेस तुम्ही गाडी रोडवरती चालवता त्यावेळेस तुम्हाला ते जाणवतं की चांगल्या पद्धतीने, कारण की गाडी स्टेबल राहते आणि जो फील आहे गाडी चालवताना, म्हणजे जसं की आपण स्टेअरिंग व्हीलबद्दल जर विचार केला तर स्टेअरिंग व्हील असं जास्त लाईट आहे असं तुम्हाला वाटत नाही. थोडंसं हार्ड देखील आहे, खूप हार्ड नाही आहे आणि ते ड्रायव्हिंग करत असताना सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने हेल्प करतं. गाडीमध्ये जर पाहिलं 16 इंचचे जे अलॉय व्हील आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत, जे की रोडवरती पकड वगैरे जर पाहिली तर चांगल्या पद्धतीनं करतात बरं का, असा कुठलाही प्रॉब्लेम नाही. बट आम्हाला एक आत्ता असा प्रॉब्लेम आलेला आहे की टायर प्रेशर जर पाहिलं तर लो दाखवतोय पुढच्या दोन्ही टायरचा, आणि आम्ही चेक पण केलं बट टायर प्रेशर तर ओके आहे, बट तरी देखील ही साईन येते. काय माहिती, बहुतेक थोड्या वेळानंतर ती जाईल. आता जवळपास आम्ही 50% जे आहे ते गाडी चालवलेली आहे आणि 154 किलोमीटर जर पाहिलं तर आम्ही गाडी जे आहे ते ड्राईव्ह केलेली आहे 50%मध्ये. बाकी तर तुम्हाला सांगतो की आधी जी पंच होती त्याप्रमाणे जे ड्रायव्हिंग डायनॅमिक्स आहे तुम्हाला पाहायला भेटतात. रिअर साईडला ड्रम ब्रेक देण्यात आलेले आहेत. सो ब्रेकिंग परफॉर्मन्स जर पाहिला, ब्रेकिंग परफॉर्मन्ससुद्धा चांगलं आहे बरं का या गाडीचा. इवन म्हणजे मला असं वाटत होतं की डिस्क ब्रेक द्यायला पाहिजे होते, बट ड्रम ब्रेक देऊनसुद्धा इथे तुम्हाला चांगली जी एक त्या बाईट आहे ही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. सीट कम्फर्ट चांगला आहे, जो व्ह्यू आहे ग्लास एरिया हा देखील तुम्हाला या गाडीचं चांगलं मिळतो बरं का. बटन्स वगैरे जर पाहिले तर चांगल्या पद्धतीने काम करतं बरं का, असं जास्त टच वगैरे होत नाही. टर्निंग करताना सुद्धा तुम्हाला असं जास्त जो बॉडी रोल आहे हा या गाडीमध्ये जाणवत नाही. फ्रंट व्हेंटिलेटेड 2 सीट तुम्हाला मिळून जातात टॉप मॉडेलमध्ये, जे की माझ्यामध्ये लॉंग जर्नी जर तुम्हाला करायची असेल तर अशा वेळेस चांगल्या पद्धतीनं जर पाहिलं मला कम्फर्ट आहे तो देतात. पॉवर विंडोचे जे कंट्रोल आहे ते चेंज करण्यात आलेले आहेत ऑपरेट करण्यासाठी चांगले. आणि ओव्हरऑल हे जे मटेरियल तुम्ही पाहताय ना, तर हे ग्रे मटेरियल देण्यात आलेले आहे. आधी जर पाहिलं तर ब्लॅक होतं, आता ग्रे आहे. सो थोडासा तो एक प्रीमियम फीलसुद्धा येतो बरं का. मागचा जो ग्लास एरिया आहे तो सुद्धा पाहण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. इलेक्ट्रॉनिक जो आयर रूम आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे, जो की चांगला आहे. AC परफॉर्मन्स जर पाहिला, AC हा चांगल्या पद्धतीनं काम करतोय बरं का. असं जास्त तुम्हाला जो भर उन्हामध्ये सुद्धा, कारण की आम्ही कोचीमध्ये ही गाडी आता ड्राईव्ह करतोय, बट इथे ऊन भरपूर आहे. बाहेरचं जे टेम्परेचर आहे ते सुद्धा एक अराऊंड 30-35 डिग्रीच्या दरम्यान आहे, बट तरी देखील AC चांगल्या पद्धतीने काम करतोय. बट हे जे टच देण्यात आलेत ना, हे टच आहे ना कंपन्याने बंद करायला पाहिजे. फिजिकल बटन द्या, कुठलाही जो जास्त इश्यू आहे हा येत नाही. बाकी रिजनरेशन ब्रेकिंग आहे, चांगल्या पद्धतीने काम करते. असं जास्त तुम्हाला जो बाईट आहे रिजनरेशन ब्रेकिंगचा तो देखील तुम्हाला इथे चांगला मिळतो. सो ओव्हरऑल एक सॉर्टेड आहे बरं का, जास्त डोकं लावायची गरज नाही आहे. ॲडास लेवलचे फीचर वगैरे कंपनीने दिलेले आहे, जे की माझ्यामध्ये चांगलं आहे. ॲडासचे तसे पण फीचर जर पाहिले तर या छोट्या गाड्यांमध्ये एवढं कोणी प्रेफर करत नाही. त्यामुळे ती कॉस्ट कटिंग म्हणजे ते न देता बाकीच्या गोष्टींकडे चांगल्या पद्धतीनं दिल्यामुळं माझ्यामध्ये एक चांगली जी व्हॅल्यू आहे ही गाडी देते बरं का, जसं की 10 ते 12 लाखाच्या बजेटमध्ये. टाटा पंच इलेक्ट्रिक 2026च्या अपडेटमध्ये जर पाहिलं तर टाटा मोटर्सने या गाडीमध्ये चांगला बॅटरी पॅक देऊन एक चांगली प्राईस सुद्धा ठेवलेली आहे. या गाडीचं जे टॉप मॉडेल आहे 12,59,000 पासून सुरू होतं. सोबतच ॲडव्हेंचर व्हेरियंट जर पाहिलं 40 kWhच्या बॅटरी पॅक सोबत सर्वात व्हॅल्यू फॉर मनी पॅकेजमध्ये जर पाहिलं तर ही गाडी येते. थोडेसे फिट अँड फिनिशचे जे इश्यू आहेत हे तुम्हाला या गाडीमध्ये येऊ शकतात. बाकी ओव्हरऑल गाडी सॉर्टेड आहे, चांगला ग्राउंड क्लिअरन्स सोबतच चांगली ड्रायव्हिंग डायनॅमिक्स तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतात. सोबतच टाटा मोटर्सला एक विनंती आहे की तुम्ही सर्व्हिसवरती लक्ष द्या, कारण की शोरूममधून कस्टमरला सर्व्हिस मिळत आहे ती थोडीशी प्रॉब्लेमॅटिक आहे, भरपूर लोकांना इश्यू येत आहे. सो त्या बाबतीत जर तुम्ही लक्ष दिलं चांगल्या पद्धतीने लोक गाड्या खरेदी देखील करतील आणि सर्व्हिसचा देखील चांगल्या पद्धतीने ते आनंद देखील घेतील. सो याच्या बाबतीत तुमचं काय ओपिनियन आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. भेटूया पुढच्या असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.